ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण दाणेदार व चिकट न होणारा पारंपरिक असा गाजरचा हलवा बघणार आहोत. इथे मी 2 किलो गाजर 15 मिनिटं पाण्यात भिजू घालून ठेवलेले आहेत. याला मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यानंतर गाजरांचे साल काढून घेऊया. कोणताही फूड कलर न वापरता या हलव्याला लालसर कलर कसा येईल हे पुढे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. या सर्वांचे मी साल आता काढून घेतलेले आहेत. यानंतर याचे देठ व बूड कट करून घेऊया. यानंतर गाजर खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊया. इथे मी जाडसर प्लेटनं गाजर खिसून घेतेय, जेणेकरून हलवा चिकट होणार नाही. हलव्याला लागणारे साहित्य बघूया. किसलेलं गाजर, बारीक काप केलेले काजू व बदाम, 300 ग्रॅम खवा, अर्धा किलो साखर, इकडे 1 लिटर दूध मी तापवायला ठेवलेलं आहे. कढई गरम झालेली आहे. आता त्यात 1 चमच तूप टाकूया. त्यानंतर हे सर्व किसलेलं गाजर टाकूया. कढई मोठ्या साईजचीच घ्या, जेणेकरून गाजरचा हलवा परतवायला सोपा जाईल तुम्हाला. 1-2 मिनिटं याला हाय फ्लेमवर परतून घेऊया. त्यानंतर गाजर थोडं थोडं मऊ व्हायला लागलं की गॅसची फ्लेम लो करा. परत याला असंच 2 मिनिटं परतून घेऊया. तुपामुळे गाजर सॉफ्ट झालेलं आहे. यात आता साखर टाकूया. साखर मेल्ट होईपर्यंत याला परतून घेऊया. साखरही मेल्ट झालेली आहे आणि गाजरचाही कलर आता उठावदार झालेला आहे. ह्याला 2 मिनिटं असंच चाचणीत शिजू देऊया. थोडं घट्टसर झालं की या स्टेजला आता दूध टाकूया. ह्याला आता 5 ते 7 मिनिटं असंच शिजू देऊया. पाच मिनिटं गाजर आपण दुधामध्ये शिजू दिले. आता तुम्ही बघतायत आपलं दूध बरंच आटलेलं आहे. आता यानंतर यात खवा टाकूया. आता हलव्याला परतून घेऊया.
आता ह्याला 10 मिनिटं लागतील घट्टसर व्हायला, तेव्हापर्यंत याला हलवत राहूया. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. हलवा घट्ट झालेला आहे. आता आपण हे बारीक कट केलेले ड्रायफ्रुट्स टाकूया. यालाही 2 मिनिटं परतून घेऊया. मी इथे वेलची पूड टाकलेली नाही, तुम्हाला हवे असेल तर 1 चमच वेलची पूड टाकावी. याला सतत हलवत राहूया, जेणेकरून आपला गाजरचा हलवा कढईला चिटकणार नाही. बघा, कोणताही फूड कलर न टाकता ह्याला किती मस्त कलर आलेला आहे. दाणेदार आणि पारंपरिक पद्धतीचा गाजरचा हलवा आपला रेडी आहे. एन्जॉय.